हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण उडपी स्टाईल एकदम मस्त असं सांबार कसं करायचं ते पाहणार आहे. साध्या सोप्या पद्धतीने तेवढंच चविष्ट असं हे सांबार बनतं. मस्त झालेलं आहे, तुम्हाला बघून कळत असेल किती छान असं एकदम टेस्टी सांबार बनवलेलं आहे. आणि त्याचबरोबर सांबार मसाला कसा करायचा ते सांगितलेलं आहे. नक्की व्हिडिओ बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, सर्वप्रथम डाळ शिजत घालणार आहे. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घातलेली आहे. अंदाजे 3 चमचे मी इथे उडीद डाळ घातलेली आहे. आता याच्यात पाणी घालून स्वच्छ 3 ते 4 वेळा डाळ आपण धुवून घेणार आहे. इथे बघू शकताय डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळी इथे. आता त्यामध्ये आपल्याला 2 वाटी होईल एवढं पाणी घालायचं आहे. ते बघू शकताय आपण अर्धी वाटी डाळ घातली होती, त्यासाठी 2 वाटी पाणी घालून मीडियम फ्लेमवर 3 ते 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. आपली डाळ शिजते तर इथे आपण मसाला बनवून घेणार आहे. त्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे इथे मी चणा डाळ घातलेली आहे, 1 चमचा तूर डाळ घातलेली आहे, 2 चमचे इथे उडीद डाळ घातलेली आहे. बघू शकताय 2 चमचे मी इथे तांदूळ रोजच्या वापरातले घेतलेले आहेत. काळी मिरी 15 ते 20 घेतलेले आहेत. 2 चमचे धने घाला, कारण मी नंतर धने घातलेले आहेत. आणि अर्धा चमचा जिरे, पाव चमचा मेथी दाणे, 10 ते 12 सुकलेलं कढीपत्त्याची पाने घातलेले आहेत. 3 ते 4 सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत. आणि हे आपल्याला चांगलं 5 मिनटं एकदम गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि चांगलं सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं. हे छान परतलेलं आहे बघा. थंड करून मी आता हे चांगलं थंड करून नंतर आपण वाटण करून घेणार आहे. इथे बघू शकताय तुम्ही मसाला भाजतानाच त्यामध्ये 2 चमचे धने घाला. इथे बघू शकताय हे सगळं थंड झालेलं आहे, मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे. आता अर्धा चमचा इथे हिंग घातलेली आहे, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. बघू शकताय नंतर धने मी परतून घातलेले आहेत. धने घालून मी छान असं हे सगळं वाटून घेतलेलं आहे. छान खमंग असा आपला मसाला तयार झालेला आहे. मसाला आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवून असाच आपण वर 1 महिनाभर छान टिकतो. वर ठेवला तरी पण छान टिकतो, फ्रीजमध्ये न ठेवता. मस्त मसाला तयार झालेला आहे. इथे आपली डाळ पण छान शिजलेली आहे. 3 ते 4 शिट्ट्यानंतर बघा थोडासा कुकर थंड झालेला आहे, झाकण काढूया. छान डाळ आपली शिजलेली आहे. आता मॅश करून घ्यायची आहे. थोडंसं मी आता ही मॅश करून घेते, छान असे मिक्स करून बघा. इथे बघू शकता या पद्धतीने आपण याला मॅश करून घ्यायचं आहे. इथे मी रवीने थोडीशी ही मिक्स करून घेते, मॅश करून छान अशी एकजीव होते बघा. छान डाळ आपली मिक्स होते बघा. या पद्धतीने मी थोडीशी मॅश करून घेते. डाळ आपली चांगली इथे मॅश करून घेतलेली आहे. आपण छान असं आता सांबार फोडणी देऊन घेणार आहे. त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 पळीभर तेल घातलेलं आहे. त्यामध्ये तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली की 2 इथे सुक्या लाल मिरच्या, 1 हिरवी मिरची घातलेली आहे आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घातलेली आहे. आणि इथे बघा अर्धा चमचा मी हिंग घातलेला आहे. छान असं हे सगळं परतून घ्यायचं. मी अर्धा चमचा हिंग घालून घेते, यामध्ये छान चव लागते बघा. हिंग पण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे छान असं एकदम लो फ्लेमवर परतून घ्यायचं. त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा मी असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. इथे बघू शकताय मी कांदा चांगला परतून घेते. कांदा आपला चांगला परतला की 1 टोमॅटो असा मोठा चिरून घेतलेला आहे, तो घालून घेते. टोमॅटो जास्त बारीक नाही चिरला तरी पण चालतो, थोडा असा मोठा कट करून घ्यायचा आणि टोमॅटो 2 मिनटं परतून घ्यायचा. इथे 2 मिनटं टोमॅटो परतलेला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे आणि आपण जो मसाला तयार केलेला आहे सांबार मसाला 1 मोठा चमचा मी इथे घातलेला आहे. मिक्स करून घ्यायचं सांबार मसाला घालून. आता त्यामध्ये इथे बघा 1 वाटीभर होईल एवढे मी भोपळा घेतलेला आहे, आपला लाल भोपळा. आणि इथे मी 1 शेवग्याची शेंग घेतलेली आहे कट करून. मी 2च भाज्या घातलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही आणि भाज्या घालू शकता. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार भाज्या घाला. ह्या भाज्या मी 2 मिनटं परतून घेते मसाल्याबरोबर. आणि भाज्या आपण सुरुवातीला शिजवून घेणार आहे. त्यासाठी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालायचं आणि यामध्ये मीठ घालून घ्यायचं चवीनुसार आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. छान असं हे शिजवून घ्यायचं. इथे बघा मी चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेते. मिक्स करून याच्यावर झाकण ठेवायचं. ते बघू शकताय मीठ घातलेलं आहे. मिक्स करून मी याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं याला मीडियम फ्लेमवर शिजवून घेते. इथे बघू शकताय 5 ते 7 मिनटानंतर आपण चेक करूया.
आपल्या भाज्या इथे चेक करायच्या बघा. छान शिजलेल्या आहेत बघा. मऊ भाज्या झालेल्या आहेत चांगल्या. इथे चेक करून घेऊया बघा. मऊसुद्धा अशा भाज्या शिजल्या जातात बघा. मस्त असं आपलं शिजलेल्या आहेत भाज्या छान अशा मऊसूत. आता आपण याच्यामध्ये बघा हे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे. शिजलेली डाळ घालायची आणि थोडं पाणी पण घालायचं. हे जास्त आपण घट्ट पण ठेवणार नाही, जास्त पातळ पण करायचं नाही. सांबार घट्ट नंतर थंड झाल्यावर थोडं घट्ट होतं, त्या अंदाजाने पाणी घालायचं. सांबार घातलेलं आहे आणि इथे कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. तुमच्या अंदाजाने तुम्ही चेक करून पाणी घाला. तुम्हाला जेवढं घट्ट पातळ बनवायचं असेल तसं पाणी घातलेलं आहे बघा यामध्ये. आता याच्यामध्ये आपण चिंचेचं पाणी इथे बघा 1 वाटी मी इथे चिंचेचं पाणी घातलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडासा गुळाचा तुकडा पण घालायचा बघा. मी मिक्स करून घेते आणि थोडासा गुळ पण यामध्ये घालायचा आणि छान असं हाय फ्लेम करायची आणि याला छान असं 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. इथे हाय फ्लेम केलेले आहे, छान उकळी आलेले आहे. गॅसची फ्लेम मिडियम करून मी झाकण ठेवून चांगलं 2 मिनटं हे उकळून घेणार आहे. छान शिजवून घेतलेलं आहे 2-3 मिनटं. छान असे बघा हे शिजलेले आहे, एकजीव झालेला आहे. आता याच्यावर आपल्याला तडका देऊन घ्यायचा. आपण मस्त असा याच्यावर तडका देऊन घ्यायचा म्हणजे सांबार तयार होतं आपलं मस्त असं खायला. इथे बघू शकताय. आता मी इथे तडका पॅनमध्ये थोडंसं 1 पळीवर तेल घालून घेते. तडका पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी 1 पळीवर तेल घालून घेते. इथे बघू शकताय थोडंसं तेल घातलेलं आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या घातलेल्या आहेत. चांगला लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे. इथे बघू शकताय लसूण मी कट करून घेतला आहे, तुम्ही कुटूनसुद्धा घालू शकता. चांगला लसूण परतलेला आहे. मी आता इथे सांबारवर घालून घेते. छान असा तडका घालून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असं हे सांबार आपलं तयार झालेलं आहे. तुम्हाला हवं तर यावर तुम्ही कोथिंबीर घालू शकता. कोथिंबीर घाला थोडीशी या स्टेजला तुम्ही. मस्त असं आपलं चटपटीत आंबट गोड एकदम मस्त असं सांबार तयार झालेलं आहे. हे थोडं थंड झाले का अजून घट्ट होतं. मी गॅस बंद केलेला आहे, झाकून ठेवते. इथे थोडंसं हे गरमच आहे तरी पण बघा हलकंसं हे दाटसर झालेलं आहे. मस्त असं आपलं सांबार हे तयार झालेलं आहे. बघू शकताय मस्त बघा उडपी स्टाईल आपलं एकदम चविष्ट साध्या सोप्या पद्धतीने हे सांबार तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा. मऊ लुसलुशीत आपल्या इडल्या आणि आपलं सांबार बघा एकदम छान लागतं बघा. असं एकदम टेस्टला मस्त लागतं बघा. गरम गरम सांबार आणि इडल्या मस्त लागतं. तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा. साध्या सोप्या पद्धतीने सांबार मसाला कसा करायचा, त्याचबरोबर सांबार कसं करायचं ते आपण सांगितलेलं आहे. नक्की करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने सांबार नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.